गाणेच म्हणणार आहे आपले थांबा थोडस 5 मिनिटं थांबून जरा पुढे पुढे आलं का ढिल्लं सोडून द्या थांबून थोडस मालकाला वाटलं तर तुम्ही बोलून घे आय हॅव नॉट इंटरेस्ट इन सब्जेक्ट समज नाही आपल्याला शिक्षण फॉरेनला झालं फॉरेन अरे शिक्षण झालं किती यस करेक्ट हा महत्वाचा मुद्दा आहे शिक्षण झालं किती एसएससी एचएससी बीएससी एलएलबी पीएचडी बार एटलॉ लॉ एसएससी एचएससी बीएससी एलएलबी पीएचडी बार एटलॉ लॉ सगळ्या डिग्र्या बाद याचा डिग्रीचा उपयोग झाला नाही शेवटी मी एमबीबीएस एमडी झालो एमडी कळतं तुला एमडी कळतं एवढी कळतं का म्हणजे येणार का तू एवढी म्हणजे शेमडी एमडी म्हणजे सगळ्या डॉक्टरच्या वरचा कंपाऊंडर सिव्हिल सर्जन दुसरं डॉक्टर म्हण डॉक्टर झाला डॉक्टर का झाला डॉक्टर म्हणजे देव मग डॉक्टर बरोबर माणसाने नेहमी खरं कोणावर आधार सोडू नये बरोबर मग फॉरेनहून भारतात आलो भारतात आल्यानंतर मोठा दवाखाना टाकला अच्छा आता दवाखाना टाकल्यानंतर पहिलंच पेशंट माझ्याकडे आलं आता त्या पेशंटला होता हरिया नावाचा रोग हरिया नावाचा रोग म्हणल्यानंतर त्याचा नाव पडतो त्यांचं ऑपरेशन त्याच्या आवडतो त्यांच्या 2 गोळ्या काढल्या ते पण वरती थांबल्या कसं झालं काय माहिती राव काय झालं ऑपरेशन थिएटर मध्ये कसं कुठून तरी मांजर आलं आणि त्या मांजरानं मात्र 2 गोळ्यात एक पुढी पळवली मी तर चिनबिन जाऊ डॉक्टर माणूस चालवलं डोकं काय डोकं चालवलं दवाखान्याच्या पडवीचे पुत्र झोपलेलं होतं लगेच कंपाऊंडर नर्स त्यांना ऑर्डर केली काय म्हणलं कुत्र्याचा पाठला कारण हिची गोळी काढून आणा डॉक्टर बोलेन सगळा दवाखाना डाग डागा आले बाबा कंपाऊंडर नर्स त्यांनी त्या कुत्र्याचा पाठला केला हिची गोळी काढून आणली तुमची कुत्र्याची गोळी नाही पेशंटची पहिली गोळी ऑपरेशन सक्सेसफुल झालं पेशंट शुद्धीवर आलं आणि मग पेशंटला विचारलं काय विचारलं का हो आता कसं काय बरं वाटतंय का बरं वाटतंय म्हणजे मग त्या पेशंट 8 दिवसाच्या गोळ्या दिल्या पेशंट घरी गेलं 8 दिवसांनी परत आलं म्हणलं आता कसं काय आलं बोल पेशंट म्हणलं कसं काय बरं वाटतंय का बरं वाटतंय म्हणे पण लग्न करताना एक पेंगडा आपोआप वर होतंय चांगलं वर नाही तर काय चिपकून राहील का जाऊ द्या तुम्हाला माझ्या जीवाच्या जीवलग नाही तुम्हाला दोघांना काही आधार आहे का असला बी का तुला सांगणार नाही भाऊ. मला काही नाही सांगणार तर कोण मागचं पुढं पुढचं माग आहे ना ते भाऊ मागचं पुढचं माग गेलं तर काही नाही होणार पण मागचं पुढं 24 तास घाण वास मारून नाही यात्रेचा विषय घ्या माझ्याकडून फुकटचा चहा प्या यात्रेचा विषय घ्या गावच्या यात्रा म्हटलं 400-800 आहे माणसाच्या घरी बरोबर अशा वेळी जातीची हेड्या गबाळची कामं नाही यात्रेत पंच कमिटी चांगली असल्याशिवाय यात्रा पार पडत नाही चांगली बरोबर आहे का नाही मग आपल्या पंच कमिटीचा हुशार माणूस कोण पैशावाला कोण राजेश कुमार सांगलीकर राजेश कुमार आमच्या पाठीमागे तिच्या तमाशासाठी रिटायर करावं तर त्यांच्या मानधनाबाबतीत काहीतरी विषय होता आणि त्याच्यासाठी तो दिल्लीला जाणार होता बरोबर ते दिल्लीला जाणार होता कुठली नाही दिल्ली दिल्लीला आनंदात वा 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 लहानपणाची जीवाची जीवलग मित्र भेटले मनाला लय आनंद झाला देव तुमच्या आत्म्याला शांती देव देव तुमच्या घरात सुख शांती देव असं मला म्हणायचं होतं उलटी पालटी म्युन्सिपाल्टी झाली शिक्षण कमी असल्यामुळे भाषण फसतोय पण मित्र भेटले मनाला लय आनंद झाला त्याची म्हणे मित्र तारी मित्र मारी मित्र मित्राचा काही वारी मित्र तारी मित्र मारी मित्र मित्राचा काही वारी दुःख आडव्या उमऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र हा गुरुप्रमाणे असावा ज्याच्या संगतीने राहून चांगला आयुष्यात बोध घेता आला पाहिजे बरोबर मित्र हा परिसाप्रमाणे असावा ज्याच्या स्पर्शाने जीवनाचं सोनं झालं पाहिजे नाहीतर संगत करना बडे की तो बढत बढत बढ़ जाए संगत करना बडे की तो बढत बढत बढ़ जाए और संगत करना गधे की तो 2-2 लाथा खाए याच्याकरता चांगल्याची संगत केली पाहिजे त्याचे आपण गावातले चांगले मित्र आणि चांगलं व्यक्तिमत्व असल्यामुळं चालू वर्षी गावाने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला ग्रामपंचायत मध्ये निवडून दिलं आणि आपल्या विरोधात कुणी निरोध वापरला आपल्या विरोधात कोणी विरोध केला नाही असं म्हणायचं तुला आपल्या विरोधात कोणी विरोध केला नाही जास्त बोलता येत नाही तर बोलू तर नको म्हणजे आपण चांगले मित्र आहे त्यातल्या त्यात तू गावातला तरुण तडफदार कार्यकर्ता आहे तरुणांचं नेतृत्व तुझ्याकरता आम्ही तुझ्या आईला पाडले माझ्या आईला पाडले निवडणुकीत तुझ्या विरोधात उभी होती ना भावाच्या तुझ्या जमिनीवर प्रॉपर्टीवर भांडणं झाली आई गेली भावाकडे राहिला त्याने राजकारणी डावपेच केला तुझ्या आईला तुझ्या विरोधात उभी केली
तरी पण आम्ही तिला पाडली. निवडणुकीत पाडली म्हणत आहे पहिले. निवडणुकीत पाडली. हा. तशी तुझी आई पडली नसती रे. माझी आई पडली नसती. छे, त्याच्या तुझी आई पडलीच नसती. माझी आई पडलीच नसती. ह्याच्या बापानं पाडली. ऐन वेळेस पाठिंबा काढून घेतला ना मत कुठल्या तरी लोकांचं काय खरं राहिलं बाबा. आता मटण एकाचं खाते, दारू एकाचं पिते, पैसा तिसऱ्याचा घेते, चौथ्यालाच निवडून देते. लोकांचं काय घेणं देणंच नाही राहिलं. तेव्हा सगळ्या गावांनी तुला मागून केलं. मला मागून केलं. म्हणजे नंतर आपण बैठक घेतली ग्रामपंचायत मध्ये आणि मग आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की पंकज आपल्याला बिनविरोध निवडून द्यायचं यावर्षी. म्हणून एक शिक्का मतदान तुला करून टाकला आम्ही. आता गावचा विकास करणं तुझं काम आहे का नको? बरोबर. गाव तुझ्यामुळे भागात झालं पाहिजे. नाही रे बाबा, असं वागायचं नाही. मुळीच नाही. पण मला सांग, मी गावात निवडून आल्यानंतर मी गावात कोणाचे उपकार ठेवले? तसा लई परोपकारी पोरगा तू. बाबा आपल्या गावात डांबरी रोड नव्हता. असं मग तो डांबरी रोड गावात झाला कुणामुळे? तुझ्यामुळे बाबा. होती आपल्या गावात सरकारी शाळा? शाळा नव्हती गावात बाबा. असं मग ती सरकारी शाळा गावात आली कुणामुळे? तुझ्यामुळे बाबा. होता आपल्या गावात सरकारी दवाखाना? नाही, दवाखाना नव्हता गावात. बरोबर. लहान पोरगं जर आजारी पडलं तर तिची आई ते तालुक्याच्या गावाला जायचं. असं. डॉक्टरने नको तेवढी फी घ्यायची, मेडिकलचा खर्च, पैसा वाचला. असं मग तो सरकारी दवाखाना गावात आला कुणामुळे? तुझ्यामुळे. पाण्याची सोय होती गावामध्ये? नाही, गावात नळ आणलं, पाणी आणलं. हे असं मग ती नळी योजना गावात आली कुणामुळे? तुझ्यामुळे वा 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 तो गावगाड्याचा प्रश्न थोडासा बाजूला ठेवा. वा वा. तुमचे लग्न तरी होत होते का? गावात एक नंबर तुकारपूर आहे आम्ही. असं चांगल्या पोरांना पोरी भेटाना ना आम्हाला कोण पोरी द्यायचंय. आमचं आपलं चालू आहे नुसतं हातावर. आता स्वयंपाक पाणी आम्हालाच करावं लागतो. घरी आई वडील वारली माझी लहानपणी. सगळे धुणं भांडे आम्हालाच करावं लागतं आता. असं तरी पण गेलो त्या ठिकाणी त्या लोकांच्या गाड्या धरल्या, पाया पडलो. अरे तुमचे लग्न झाले कुणामुळे? तुझ्यामुळे. तुम्हाला 2-2, 3-3 पोरं झाले कुणामुळे? अरे चिचकुळ्या तोंडाचे इकडे बोलवर त्याला माणसं मारायचं. दगड आण लवकर. इकडे ना. अरे गाडवा, तुझ्यामुळे आम्हाला पुरुष तर आम्ही काय टोल नाक्यावर फिरत होतो. तसं नाही होत. आता 2-4 वर्ष झालं तुमच्या लग्नाला. तुम्हाला मुलगा नव्हतं होत ना? अरे असतो एखाद्याचं लेट पाळणार आहे. योगाच्या गोष्टी आहेत त्या. अहो लेट पाळणं असतं पण मित्र या नात्याने मला जर तुमची काळजी वाटते. हा मित्रच तू आमचा. असं मग तुमच्या बायकोला मी नमस्काराला घेऊन गेलो नव्हतो का? गेला होतास. माहूरगड, पंढरपूर, सप्तशृंगी देवी, आळंदी, गाणगापूर, पैठण, शेगाव, त्र्यंबकेश्वर. कोण गेलो होतं नमस्कार? तूच गेलास. मीच गेलो होतो. नमस्कार केला होता. तूच केला. मीच केला होता. पोरं कोणामुळे झाले? पोरं ज्याच्या त्याच्यामुळे झाले. मार खाऊ नको. दादा आपल्या घरातला माणूस आहे, त्याचं लग्न करून टाका. चालू वर्षी त्याचंही लग्न करू. इकडे बघ. चालू वर्षी त्याचंही लग्न करू म्हणजे जरा सुधरतो. पोरगी चांगली पहा, नाही तो बाळातीन होईल. आपल्या नाव गावाचा प्रश्न आहे. पेपरच्या बातम्या वाचत चाला. पेपरला चांगल्या बातम्या येतात. अमुक गावात तमुक खानवाट्यातली पोरगी बाळातीन झाली. तशी आपल्यावर वेळ येऊ नये म्हणून आपण बोललो तर काय खरंय. करून टाकू. लग्न करून टाकू. हो दादा. त्यानेच म्हणणार आहे आपले थांबा थोडस 5 मिनिटं थांबून जरा पुढे पुढे आलं का ढिल्लं सोडून द्या. थांबून थोडस मालकाला वाटलं तर बोलून घे.